अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे। सोयाबीन बियाणं शेतकऱ्यांनी पेरलेलं होतं। 10 दिवस उलटून देखील बियाणं उगवलं नसल्यानं जिल्ह्यातील 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईसह संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे। बियाणे उगवण न झालेल्या तक्रारी म्हणजे जवळपास 10 तालुक्यातून आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळपास अंदाजे 200 तक्रारी प्राप्त झालेल्या आहे आणि तातडीने त्याचे काही कंपनीचे जे उगवलेले नाही आहे त्याचे आपण सगळे एसडीओंना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत। सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी यांना सुद्धा पंचनाम्याचे करण्याचे आदेश दिलेले आहेत, जेणेकरून 1 to 1 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त पंचनामे होतील। बूस्टर कंपनीचे हुतुतू सोयाबीनचे वाण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मागणी केली आणि त्यांना ते उपलब्ध करण्यात आले, पण या बूस्टर कंपनीने शेतकऱ्यांची अशी फसवणूक केली, त्यांची अशी जिरवली की त्यांनी सोनं नाणं गहाण करून कर्ज बाजारी होऊन जे त्यांच्या वावरात जे सोयाबीन पेरलं त्याचा 5% सोयाबीन त्यांच्या शेतामध्ये निघालं नाही। तर या कंपनीने सोयाबीन पेरलेलं हुतुतू नावाचे, मी हुतुतू नावाचे पेरले, तर हे बियाणं 75% नुकसान म्हणजे हे झालेलं आहे, जमिनीत गेलेलं आहे। फक्त 25% उगवण शक्ती आहे याची, 29% अशी झालेली आहे याची का 99% कंपनीनं बोगस बियाणे दिलेलं आहे। हे बूस्टर हे कंपनी हे म्हणजे कास्तकाराला डुबवायच्या मागे लागलेली आहे। बूस्टर कंपनीचा हुतुतू हे वाहन खरेदी केलं, पण ते आज गेल्या 10 दिवसापासून पेरणी झाल्यावरही अद्यापपर्यंत उगवलेलं नाही। यावर मात्र कृषी विभाग व कंपनी हेतुपुरस्परपणे चूप आहे। या कंपनीवर कडक कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, हे प्रमुख मागणी आहे। बियाणं पूर्णपणे बोगस निघालं, शेतकऱ्यांची 10-10, 15-15, 20 एकराची मोड आली आहे। पण जो माणूस शेतकरी पूर्ण वर्षभराचं स्वप्न पाहते, आज त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधारी आली आहे आणि मरण समोर पाहता येतो। अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना जगावं का मरावं अशी परिस्थिती या बोगस सोयाबीन कंपन्याने केली। म्हणून आज आम्ही स्वाभिमानाने, युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आज या अधिकाऱ्यांना जाब विचारायला आलो आहे की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, बियाण्याचा खर्च मिळालाच पाहिजे, पेरणीचा खर्च मिळालाच पाहिजे आणि 3 पट खर्च, म्हणजे एकरी जर 10 क्विंटल सोयाबीन होत असेल तर त्याला एकरी 10 क्विंटलचे पैसे त्या शेतकऱ्या दारापर्यंत पोहोचले पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।